मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. काल आपल्या लाडक्या देवेंद्र फडणवीस यांची एक अशी जाहिरात लागली होती की त्या जाहिरातीवरून आता ज्यांनी जाहिरात लावली त्यांच्यामध्ये जोरदार भांडण लागलेलं आहे. काय जाहिरात होती ती? तर काल एक अशी जाहिरात लागली होती ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा होता आणि तिथे लिहिलं होतं, बहुजन हितासाठी मी देवा भाऊच्या पाठी. आणि ते कोणी लिहिलं? तर खाली नाव होतं राष्ट्रीय ओबीसी महासंघ. म्हणजे थोडक्यात आपल्या सगळ्यांना असं वाटावं की राष्ट्रीय ओबीसी महासंघाला असं वाटतं की देवेंद्र भाऊ यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींना असं वाटतं की देवा भाऊला पाठिंबा द्यायला पाहिजे, किंवा त्यांना थोडक्यात असं म्हणायचं होतं की देवा भाऊ हे बहुजनांच्या हितासाठी काम करतात. आता ही जी ॲड लावलेली होती, ही ॲड म्हणजे इतका मोठा फुगा आहे, इतकं मोठं खोटं आहे की त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. आणि म्हणून आता ज्यांनी ॲड लावली त्या ओबीसी महासंघामध्येच भांडण लागलेलं आहे. या ओबीसी महासंघातले अनेक लोक, अनेक पदाधिकारी असं म्हणतात की ही जाहिरात आम्ही लावलीच नाही. ज्या कोणी ही जाहिरात लावली असेल त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू. जर आमच्या महासंघामधल्या लोकांनी ही जाहिरात लावली असेल तर त्यांना आम्ही पदउतार करू. तर अशा प्रकारची ॲक्शन घेणार असं आज या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. म्हणजे इतकं सिरियस मॅटर होता की त्यांनी प्रेस कॉन्फरन्सेस घेतली आणि सांगितलं की याचा आमचा काहीही संबंध नाही. थोडक्यात त्यांनी हे सांगितलं की देवा भाऊला आम्ही पाठिंबा देत नाही. थोडक्यात त्यांना हे म्हणायचं आहे की हे बहुजनांच्या हिताचं सरकार आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि याच्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे. मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी आकडेवारी सांगणार आहे ती खूप शॉकिंग आहे. आणि खास करून हा व्हिडिओ SC ST आणि OBC या वर्गासाठी आहे. तुम्ही जर SC ST किंवा OBCमधून असाल तर तुम्ही हा व्हिडिओ 100% बघा, शेवटपर्यंत बघा. ही माहिती तुमच्यापर्यंत असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी ही माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर हे बघा मित्रमैत्रिणींनो, आता जे एक चित्र तयार केलं जातं आहे की हे जे भाजपचं सरकार आहे हे OBCसाठी चांगलं आहे, असं एक चित्र तयार केलं जातं आहे. ते खरं आहे का? तर बिलकुल नाही. का? मला एक सांगा. आज OBCची संख्या किती आहे असं समजलं जातं? आपण म्हणूया की 38% आहे. मग आता OBC समाज राजकारणामध्ये 38% आहे का? नाही. मंत्रालयामध्ये 38% आहे का? नाही. कुठल्या मिनिस्ट्रीमध्ये सेक्रेटरिएट लेवलला OBC 38% आहेत का? नाही आहेत. आता लोकसभेमध्ये मागच्या सेशनमध्ये जी चर्चा झाली त्याच्यानुसार राहुल गांधी यांनी हा मुद्दा उचलला होता आणि त्यांनी सांगितलं की हे सरकार चालवणारे 90 लोक आहेत. 90 कोण? तर 90 सेक्रेटरिएट सचिव लेवलचे अधिकारी. खरं तर आपल्याला दिसत असताना ह्या सरकारचा चेहरा दिसत असला तरी पण कायदे तयार करणं, त्याचं लेखन करणं, त्याच्यावर विचार करणं, ते सुचवणं हे काम कोण करतं? तर सेक्रेटरी करत असतात. सचिव, आयुक्त लेवलचे लोक करत असतात. आणि हे जे सेक्रेटरी आहेत, 90 सेक्रेटरी आहेत केंद्रात वरती बसलेले. मला सांगा 90 सेक्रेटरीपैकी OBC किती असायला पाहिजे? आता OBC 38% आहे असं म्हटल्यावर 90पैकी निदान OBC 30 तर असायला पाहिजे की नाही? नाही आहेत. 90पैकी OBCची संख्या आहे फक्त 3. म्हणजे ज्यांचा लोकसभेमध्ये हिस्सा किती आहे? 38%. आणि डिसिजन मेकिंगमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये तुमचा हिस्सा किती आहे? OBCचा आपला हिस्सा किती आहे? तर फक्त 5%. म्हणजे तुम्ही जर काय हे टक्केवारी काढली तर 90पैकी 3. म्हणजे मला एक सांगा, याला बहुजनांचं हित म्हणतात का? बहुजनांचं हित म्हणजे काय माहिती आहे? ज्यांची जेवढी हिस्सेदारी त्यांची तेवढी भागीदारी. आम्ही लोकसंख्येच्या इतके टक्के आहोत, त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये पण आमचे इतके टक्के लोक असले पाहिजे की नाही? बरं, 3 OBC आहेत, मग बाकीचे कोण आहेत? SC ST तर सोडूनच द्या, बाकीचे सगळे सवर्ण आहेत. सवर्ण म्हणजे कोण? सांगायची गरज नाही आहे. वरच्या कास्टवाले लोक आहेत. OBC नाहीत, SC ST तर नाहीच आहे असं याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. म्हणजे हे लोक सगळ्या भारताला कंट्रोल करतात. आता अजून एक खूप महत्त्वाचा डेटा आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की OBCच्या आरक्षणाची टक्केवारी आहे 27. म्हणजे खरं तर लोकसंख्या 38 म्हणतात, पण आरक्षण किती आहे? 27% आरक्षण आहे. म्हणजे 27% जागा या OBCच्या भरल्या जातील. आता जेव्हा 27% भरल्या जातील असं आपल्याला वाटतं, मात्र ज्या ठिकाणी हे कंपल्शन नाही आहे, ज्या ठिकाणी कोणाची देखरेख नाही आहे, त्या ठिकाणी हे भरलं जातं का? तर नाही. जसं की IIT बॉम्बेचं बघा. IIT बॉम्बेमध्ये मागच्या वर्षी जी पदभरती झाली, ज्या शिक्षकांची नेमणूक झाली, त्या ठिकाणी आरक्षण असायला पाहिजे ना. 27% जागा OBCच्या भरल्या पाहिजे, 60% SC STच्या भरल्या पाहिजे, 15% भरल्या पाहिजे. एवढं भरलं पाहिजे की नाही?
तर बघा 2023 साली 523 SC कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलं होतं, तुम्हाला इथे शेजारी दिसत आहे, आणि 4 लोकांचं सिलेक्शन झालं. STमध्ये 96 लोकांनी अप्लाय केलं, 0 सिलेक्टेड, 0 लोकांना सिलेक्ट केलं. OBC 789 लोकांनी अप्लाय केलं होतं, सिलेक्शन झालं 0% लोकांचं. म्हणजे थोडक्यात OBCचं सिलेक्शन इथं झालं का 2023ला एकही कॅन्डिडेट OBCचा सिलेक्ट केला गेला नाही. जेव्हा हे म्हणतात की आरक्षण आहे, आरक्षणानुसार तितके लोक घेतले जातात, आपण आरक्षणाची मागणी करतो, तेव्हा आपल्याला भारी वाटतं, अरे आपल्याला आरक्षण आहे. पण खरं तर ते फॉलो केलं जात आहे का? नाही केलं जात आहे. आता ही आकडेवारी कोणी दिली आहे? IIT बॉम्बेने, म्हणजे सरकारनेच दिलेली आहे. कशातून? तर ती RTIमधून, म्हणजे त्यांनी स्वतःहून पब्लिश नाही केली. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अंतर्गत आपण एक फॉर्म असतो तो भरून माहिती मागितली की आम्हाला ही माहिती द्या, किती लोकांचं कसं झालं, तर ती त्यांना द्यावी लागते. कंपल्शन आहे, आपल्याकडे तसा कायदा आहे. आणि ही खरी माहिती नाही दिली तर त्याच्यावर कोर्टात ॲक्शन होऊ शकते. त्यामुळे ही खरी माहिती द्यावी लागते प्रश्न विचारला तर. विचारलेल्या प्रश्नांना दिलेलं हे उत्तर आहे 0 OBCचं इथे सिलेक्शन झालं. 2024 साली बघा, SCचे 2 लोक सिलेक्ट केलं आहे, STचे 1 सिलेक्ट केलं आहे आणि OBCचे 3 सिलेक्ट केलेत. म्हणजे आणि जनरल कॅटेगरी सवर्ण वरच्या वर्णातले लोक यांना किती आहे? 17 जागा भरल्या आहेत त्यांच्या. म्हणजे 17 लोक सवर्ण. बरं, आपल्याला माहिती आहे लोकसंख्येमध्ये यांचा वाटा किती आहे? 5 ते 6% म्हणूया. आणि त्याच्यामध्ये गरजवंत नसलेले मराठे जर सोडले तर आपण म्हणूया की एकंदर ज्यांना आरक्षणाची गरज नाही असे लोक किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये? तर ते असतील 12 ते 15%. तर त्यांच्या जागा किती भरल्या पाहिजे होत्या? 12 ते 15%. आणि बाकीच्या उरलेल्या 80% जागा SC ST OBCच्या भरल्या पाहिजे होती की नाही? पण नाही. इथे जनरल फॅकल्टी 17 भरल्यात, म्हणजे जवळपास 80%च्या वर रिक्रुटमेंट कोणाचं झालं आहे? 80% जनरल कॅटेगरीचं. SC ST OBC फॅकल्टी इज नॉट इम्प्लिमेंटेड. हे जे काही नियम आहे तो इम्प्लिमेंट झाला आहे का? नाही. परत अजून त्याच्यात डिटेलमध्ये गेलं तर 8 असे डिपार्टमेंट आहे की जिथे SC ST OBC या वर्गातले शिक्षक नाहीत. 8 डिपार्टमेंटमध्ये. आपल्याकडे जेव्हा म्हणतो आपण आरक्षण आहे तेव्हा यामध्ये जे आहे ते आरक्षण लागू झालं पाहिजे की नाही. आता काही लोक जे कारण देतात की नाही बाबा मेरिट नव्हतं. अरे अप्लाय केलं इथे 789 लोकांनी OBC, 789 OBCने अप्लाय केल्याच्या नंतर एकामध्ये सुद्धा मेरिट नाही असं तुम्हाला वाटतं का? तर असं नाही आहे. डॉक्टर लक्ष्मण यादव हे तुम्हाला माहिती असतील, यांचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही जाऊन बघा. हे गोल्ड मेडलिस्ट आहेत. हे गेले 14 वर्ष एका कॉलेजमध्ये शिकवतात, पण त्यांना अजूनही परमनंट म्हणून रिक्रूट करून घेतलं नाही. त्यांनी इंटरव्ह्यू प्रत्येक वेळेला दिलेला आहे, पण त्यांना प्रत्येक वेळेला इंटरव्ह्यूमधून थांबवलेलं आहे. का? जे इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीमध्ये जेवढे मार्क मिळायला पाहिजे तिथे मुद्दामून कमी मार्क देतात. त्यांनी सांगितलं की अकॅडमिक परफॉर्मन्समध्ये 100पैकी 96 मार्क्स मिळतात त्यांना, पण इंटरव्ह्यू ज्याच्यामध्ये तुम्हाला परमनंट करून घ्यायचं की नाही हे ठरवलं जातं तेव्हा मात्र मुद्दामून मार्क कमी देतात. आणि ते म्हणतात की ज्याला 56 मार्क आहे त्याला परमनंट केलं गेलं, ज्याला 57 मार्क आहे त्याला परमनंट केलं गेलं, मात्र मला 96 मार्क्स असून परमनंट केलं नाही, कारण त्यांनी सांगितलं की इंटरव्ह्यूमध्ये मार्क कमी आहे. मग इंटरव्ह्यूमध्ये मार्क कसे कमी आहे? तर इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू घेणारा समोर तो तुम्हाला बघतो ना, त्याला माहिती असतं की समोरची व्यक्ती कोण आहे, कोणत्या जातीतून येते आहे. तर असं करत हे म्हणतात की या ठिकाणी अडवलं जातं. आणि या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये एक त्यांनी टर्म सांगितली, नॉट फाउंड सुटेबल, असं काहीतरी म्हणतात की बाबा सुटेबल नाही आहे म्हणून आम्ही घेतलं नाही. तर ते म्हणतात की असं बिलकुल नाही. खूप मेरिटधारी लोक आहेत की ज्यांना मुद्दामून परमनंट करून घेतलं जात नाही. कोल्हापूर विद्यापीठामध्ये पण इतरत्र सगळीकडे आपल्याला माहिती आहे, एक तर तुम्ही खूप पैसा भरा किंवा मग तुम्ही वरच्या जातीतले असाल तरच तुम्हाला रिक्रुटमेंट इथं करून घेतलं जात आहे. हे आकडेवारी सांगते आहे. आणि हा डेटा RTIने दिलेला आहे, IIT बॉम्बेने दिलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल मी खोटं बोलते तर मी नाही, IIT बॉम्बे याच्यावर डाऊट घ्या, माझ्यावर नका घेऊ. JNUमध्ये मागच्या वर्षी काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. या विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं की जेव्हा आम्ही PhDसाठी अप्लाय करतो त्याच्यासाठी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो PhDसाठी, तर ते म्हणतात की इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला 30पैकी 3 मार्क दिले जातात. कुणाला? SC ST OBC. असं आहे की इंटरव्ह्यूमध्ये जर एखाद्या व्यक्तीला 30पैकी 5 मार्क 5च्या वर मिळाले तर त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं, पण म्हणून घेतलंच जाऊ नये. अरे खालच्या जातीतल्या बहुजनांनी शिकू नये, कारण ते शिकले तर काय होईल ना,
ते आंबेडकर वाचतील, ते फुले वाचतील. आंबेडकरांनी, फुल्यांनी सवर्णांवर किती ताशेरे ओढले होते, आपल्या इतिहासापासून किती वर्ष आपल्या सगळ्या बहुजनांना यांनी डांबून ठेवलं होतं. डांबून ठेवलं म्हणजे सगळ्या संधींपासून वाचवलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी बहुजन वाचतील आणि ते वाचले ना तर सवर्णांची जी सत्ता आहे, म्हणजे सत्ता म्हणजे आता सत्तेमध्ये तेच आहेत, मात्र इनडायरेक्टली सगळ्या संस्था, सगळे कॉलेजेस याच्यामध्ये मॅक्सिमम जे डिसिजन मेकिंग निर्णय घेणारे लोक असतात ना, हे यांनी अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की बहुजन येणारच नाहीत. आणि एकदा जर परमनंट झाला तुम्ही, तर तुम्ही पुढचे कितीतरी वर्ष तिथेच राहता. आणि तुमच्या डोक्यामध्ये जर तो RSSचा किंवा आपण म्हणूया वर्णवर्चस्ववादी विचार असेल, तर तुम्ही नंतर हेच बघता की पुढच्या वेळेला जेव्हा मी इंटरव्ह्यूला जाईल तेव्हा मी समोरच्याची जात पाहील आणि मग ठरवेल. जात पाहील, माझं नातेवाईक आहे का ते पाहील, किंवा मग एखाद्याची जात OBC असली तरी चालेल, पण तो मोदी करणारा असेल, भाजपला सपोर्ट करणारा असेल, तर त्यांना घेतलं जातं. ही जी आहे ते RTIमधली माहिती आहे. इतकी शॉकिंग आणि इतकी भयंकर माहिती आहे, ही सगळ्या SC ST OBCंना माहीत असली पाहिजे. मला आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, ज्याही लोकांना असं वाटतं की ही भाजपची सत्ता बहुजनांच्या हिताची आहे, त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पाठवा, ज्यांना ज्यांना भाजप बरोबर वाटत आहे. एक काळ असा होता, मी इथे तुम्हाला खरंच सांगते, जेव्हा मला वाटत होतं की हे सरकार चांगलं आहे, 2014-15ला मला असं वाटलं होतं की बरं झालं काँग्रेसची सत्ता गेली, भाजपची सत्ता आली. पण आता त्यानंतर हे जे काही सगळं दिसत आहे हे खूप शॉकिंग आहे. पुण्यामधल्या काही कॉलेजेसमध्ये मी स्वतः ॲडमिशन घेतलेलं होतं. मला माहिती आहे तिथे हॉस्टेलचे डीन असतात, वरच्या वर्णातले लोक, वरच्या कास्टमधले लोक, ते काय करतात, हॉस्टेलच्या जागा रिकाम्या ठेवतात. पण तुम्ही जर का SC ST OBCतले असाल ना, तर तुम्हाला सांगतात की जागा भरलेल्या आहेत. का? कारण की बाबा गावाकडून आलेला हा पोरगा हॉस्टेल मिळालं तर राहील, शिकेल, पुढचं शिकेल. पण जर याच ठिकाणी त्याची अडचण झाली तर काय, मग हताश होऊन घरी जातो ना आपण. हे असं सुरू आहे. हे तुम्हाला सगळे लोक, तुम्ही कुठल्याही क्षेत्रातल्या प्रोफेसर लोकांना जाऊन विचारा, आणि ते पण बहुजन वर्गातून आलेले असेल तर त्यांना खरंच विचारा. हे सगळं असं चाललेलं आहे. कितीतरी तुम्हाला इथे शेजारी मी खूप वेगवेगळ्याचे, तुम्ही पॉज करून प्रत्येक IIT मधला हा डेटा पहा, आणि असे बाकीच्या ठिकाणचे सुद्धा डेटा नक्कीच मिळतील. तर ही आहे बहुजनांच्या हिताची यांची काळजी. यांना खरोखर बहुजनांच्या हिताची काळजी असती तर यांनी हे पाहिलं असतं. बरं, याच्या विरोधामध्ये अनेकदा कोर्टामध्ये लोक गेलेले आहे, मात्र कोर्टही फार काही करत नाही. आणि त्यामुळे आपल्याला कळत आहे की हे जे दाखवतात की आंबेडकरांना आम्ही पाया पडल्या, ते खोटं आहे. हे जे दाखवतात का आम्ही संविधानाच्या सोबत आहोत, तर ते संविधानाच्या या तत्वांचं पालनच करत नाहीत. या ठिकाणी एका विशिष्ट जातीची, विशिष्ट वर्णाची फक्त त्या ठिकाणी सत्ता राहील, त्या ठिकाणी जास्त लोक राहील वरच्या लेवलला, हेच पाहिलं जाते. आणि हेच जे आहे ते सत्य आहे आजचं. हे मला आज तुम्हाला सांगायचं होतं. इव्हन तुम्ही राजकीयदृष्ट्या जरी पाहिलं तरी हे जेव्हा म्हणतात की OBCच्या फायद्याचे आहेत, यांनी OBC नेते एक एक करून जे आहे ते संपवलेले आहेत. कशा अर्थाने संपवले? राजकीयदृष्ट्या संपवले असं मला म्हणायचं आहे. संपवले म्हणजे काय केलं? आता एकनाथ खडसे या माणसांनी अख्खं आयुष्य भाजपसाठी काम केलं. शेवटी मागच्या 4 महिने ते वाट बघत होते की भाजप मला परत घेतील. एक तर त्यांनी सुरुवातीला भाजपमध्ये होते, नंतर त्यांचा वाद झाला, ते तिकडे गेले, त्यांना मंत्रिपदावरून काढलं, त्यांच्यावर खूप ॲक्युजेशन झाले. त्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत गेले. यांनी त्यांच्या सुनेलाच भाजपने तिकीट दिलं. सुनेसाठी म्हणून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यांना वाटलं की नाही, आपला पोरगा नाही आहे तर आपण सुनेला पाठिंबा द्यावा. पण वाट बघत राहिले की आता भाजपवाले मला अपॉइंटमेंट लेटर देतील, त्यांना दिलं नाही. त्यांच्याविषयी काहीही वक्तव्य फडणवीस करत राहिले. पंकजा मुंडे यासुद्धा आत्ताच्या याला हरलेल्या आहेत. त्यांच्या बहिणीला त्यांनी तिकीट दिलं नाही. कुठून? त्या ह्याच्यातून, मुंबईमधून. तर एका बहिणीचं तिकीट काढायचं, दुसरीला द्यायचं, असं करून परिवारामध्ये यांनी भांडणं लावलेले आहेत. भुजबळ आज यांच्यासोबत आहेत, मात्र भुजबळांकडे किती डिसिजन मेकिंग पॉवर आहे कोणालाही माहीत नाही आहे. तर हे सगळं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर जो उपाय आहे, तुम्ही OBC असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही दुसरी सत्ता आली तर आमचं आरक्षणावर घाला येईल, नाही. काँग्रेस किंवा राहुल गांधी असं म्हणतोय सध्या की आम्हाला कास्ट सेन्सस घ्यायचा आहे. कास्ट सेन्सस घेतलं तर काय होईल? आता जसं म्हणलं ना, काही लोक म्हणतात 27% OBC आहे, काही लोक म्हणतात 32% आहे, काही लोक म्हणतात 38% आहे. तर कोणालाच माहीत नाही. का? कारण एक असा आकडेवारा कोणीतरी असं धरून सुरू केलेलं नाही आहे. त्याला म्हणतात कास्ट सेन्सस, जनगणना, जाती आधारित जनगणना. त्यांनी काय होणार आहे? OBC किती आहे कळेल, तेली किती आहे, माळी किती आहे, मराठा किती आहे, ब्राह्मण किती आहे, प्रत्येक जातीतले किती लोक आहे हे कळेल. मग आपल्याला नेमकं कळेल की अरे OBC 40% आहे. मग OBCना आपल्याला म्हणता येईल की नाही, आम्ही 40% आहोत तर आम्हाला 40% आरक्षण पाहिजे.
जर एस सीला वाटत असेल की नाही आम्ही 9% आम्हाला 9% आरक्षण मिळालं पाहिजे, एस टीला वाटत असेल की आम्ही 20% आरक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येक जातीला त्यांची जेवढी लोकसंख्या आहे तेवढं आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी आपण केली पाहिजे. आणि जेव्हा असं होईल ना तेव्हा कुणालाच वाटणार नाही की आपल्यावर अन्याय होतो. प्रत्येकाला असं वाटेल की हां, इथे माझा हित पाहिलं जाते. कारण की जसं की बघा ना, इथे आरक्षण देऊन पण काय झालं आहे, किती टक्के लोक अपॉइंट केले जात आहेत आय आय टीमध्ये, हाताच्या बोटावर मोजणे इतके. डिसिजन मेकिंगमध्ये 90पैकी किती आहेत, 3 लोक फक्त ओबीसीचे. आणि मीडिया हाऊसेसमध्ये मेन जर तुम्ही पाहिलं जे पण चेहरे पाहता त्यातलं ओबीसी कोणीही नाही आहे. ओबीसी शून्य, दलित शून्य, ट्रायबल शून्य या सगळ्या महत्त्वाच्या मीडिया हाऊसेसमध्ये. म्हणजे जे बातम्या तुम्हाला सांगणार कोण आहेत सांगणारे ते सगळे वरच्या याच्यातले आहेत. आणि त्यामुळे ते निवडणुकीसाठी तुम्हाला फक्त भुलवतात की अरे आम्ही तुमच्यासोबत आहोत, कारण की त्यांना मतं पाहिजे असतात. आणि जर तुम्ही खरंच बहुजन असाल आणि तुम्हाला बहुजनांची चिंता असेल आणि तुमच्या पोराबाळांची पुढच्या पिढीची चिंता असेल तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा आणि त्याचा तुम्ही नीट विचार करा. आज मला हे सांगायचं होतं. थांबते. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी आज तर रिकमेंड करेल तुमच्या ओळखीतले जे कोणी एस सी एस टी ओ बी सीमधले मित्र मैत्रिणी नातेवाईक काका मामा सगळे जे कोणी असतील त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाठवा. थांबते. धन्यवाद. चॅनलला तुम्ही आर्थिक मदत नक्कीच करू शकता.